महाराष्ट्रात मतदान झालंय, आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे निकालाची। मात्र निकालापूर्वी धुळ्यातील जनतेला काय वाटतंय, कोण होणार आहे त्यांचा खासदार, पाहूयात आमच्या क्या बोलती है पब्लिक या स्पेशल सेगमेंट मधून। भाजपाचे डॉक्टर सुभाष भामरे आणि काँग्रेसच्या डॉक्टर शोभा बच्चाव यांच्यात थेट लढत झाली आहे। या ठिकाणी आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। काय सांगाल दादा, काँग्रेस की बीजेपी? आपल्याला दोघं सारखेच बीजेपी भारतीय जनता पार्टी। सुलवाडे प्रकल्प एवढा मोठा आहे, रेल्वे लाईन तरी चालू आहे, तिकट फुल बाकी सब फुल फुल फुल। बीजेपी डॉक्टर सुभाष भामरे ज्यांची किस्मत असेल तेच येणार। मोदी सरकार, भाजप, सर्वत्र बीजेपीचं जोर आहे। ते आम्हाला 100% खात्री आहे की आमची बीजेपी येईल। ते काही सांगू नाही शकत ना, दोघांवर अटीतटी होणार आहे। पंजा यायला पाहिजे, कारण महागाई झालेली है, म्हणून पंजा यायला पाहिजे। पंजा 10 साल में सुभाष भामरे कुछ काम नहीं किया, इसके लिए सोबत आई का आने के चांसेस ज्यादा है। और जो भी आएगा बहुत कम वोटों से आएगा। अब जो भी आए वो तो आने के बाद तो उन्हें अपने दूल्हे का विकास करने को ना। आता तेवढं काय समजतं मला। आवाज आता बीजेपीची आहे ना, सुभाष दादा भामरे। कमळ कमळ कमळ, काय कारण काय? काय काम चांगले ना त्यांनी, आम्हाला पैसे मिळतात। जळगाव साहेब, जळगाव साहेब। बरं, मग काय होती देशात? आमचे करण दादा आहेत, काय आपलं मशाल। हो सांगता मोदीची जी लाट होती, ती लाट जरी आपल्याला तिथे दिसत नसली तरी अदृश्यप्रमाणे लोकांची भावना जी किंवा आता मोदी यायलाच पाहिजे। पंजा की कमळ? जोर तो सुभाष भामरेचा जोर होता, कारण कसं आहे 70 वर्ष ज्यांनी काय केलं नाही केलं सर्वांकडे तेच सुभाष भामरे। आपा ते काय सांगताय आणि ते काय सांगू शकत नाही। पंजा 10 साल में भामरे साहब ने कुछ काम नहीं करे, गटर भी बनाए नहीं है। भाई कोई गारंटी नहीं, कोई आ जाए ऐसा क्या है, उसका कोई गारंटी नहीं है कि नहीं। मोदी काँग्रेस, महागाई वाढली, सगळ्या गोष्टी वाढल्या आहेत, सुशिक्षित मतदार आहेत, त्यांचा कल त्या दृष्टीने। मोदी साहेब, कारण काय? रेशन फ्री, रेशन फ्री। बीजेपी है या पंजा है, दोनों हमारे लिए सब बराबर है, समझे। बस ये कि भाई देश को अच्छा चला है, हमारा ये कहना है। कमळ कमळ। काम नसूनच आपलं मोदी साहेबांकडे बघून राम मंदिरचं काम केल्यामुळं काम नसले तरी वरती बघून त्याने वरच्या इलेक्शनला बघून त्याने मोदी साहेबांना बघून बाबा निवडून येईल। मोदी सुभाष भामरेंचे काम नाहीत का? काहीच नाही, 1 रुपयाचे बी नाही। आम्ही मोदीला पाहून केलं। कमलला फोन लेडीजला बरं आहे बा, कमलचं फोन आपल्याला कमळाचीच हवा होती ना। मोदी निवडून येईल म्हणजे भामरे निवडून येईल। भामरेने काही 10 वर्षात कामं केले, पण हे लोक तुम्हाला सांगताय ना भामरेने काही केलं नाही, भामरे काय, ही खोटी बात आहे। त्यांनी एवढा दवाखाना खोलला लोकांसाठी। बच्चाव काय सांगा? काय काम झाले, काय केलं बघा, महागाई बघा, काही कामं झाली नाही 10 वर्षात। त्यांचे कामं व्यवस्थित केले, त्यांनी काहीतरी बदल तर केला पाहिजे ना। हे बघा, आम्हाला मोदी साहेबांबद्दल आदर आहे। सुभाष भामरेंनी 10 वर्षामध्ये आमच्या आत्माला दुखेल असं वागलेले आहेत ते, कधी एकही काम पूर्ण केलं नाही सुभाष भामरे साहेबांनी। परंतु आता त्यांची 400 पार होणार नाही ना, ते हे 400 पार पक्के होणार आहेत। पक्के 400 पार होणार आहेत। कमळ मोदीजीच पाहिजे आम्हाला, मोदीशिवाय पर्याय नाही। हवा तशी निश्चित सांगता येणार नाही, 50-50 हवा आहे। कमळ यायला पाहिजे, मोदी शिवाय मोदी हे तर मुमकिन आहे। आपण आता धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेलो आहोत। काय सांगाल, काय हवा कोणाची, पंजा की कमळ? कमळ कमळ मोदीच पाहिजे। सुभाष भामरे हो, सुभाष भामरे पाहिजे। बीजेपी यायला पाहिजे, मोदी सरकार यायला। काय सांगाल दादा, शोभा बच्चाव की डॉक्टर सुभाष भामरे? हे नाही सांगत, मी फक्त एवढंच बोलतो की काँग्रेस यायला पाहिजे। मोदी यावा पण नुकसान होईल, शेतकरी जास्ती मारी, मोदीमुळे शेतकरी मरतील। मोदीचं काही नाही, काहीच केलं शेतकऱ्यासाठी, काय केलेलं आहे मोदीने? हवा पंजाचीच राहील, शेतकरी देणार नाही त्याला मतदान। माझ्या विचाराला पंजा निवडून यायला पाहिजे। बेरोजगारी महागाईसाठी तर एकच पर्याय आहे पंजा। भामरे दादा येतील, 100% भामरे दादा येतील। काय केलंय काँग्रेसने? लोकांना 8,000 रुपये वार्षिक शेतकऱ्यांना अनुदान भेटतंय।